हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता आम्ही येऊन पोचलोय रत्नदुर्ग किल्ल्यावरती. तर किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करण्याआधी मी तुम्हाला दाखवते इथून वरचा व्ह्यू कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवते. जिकडे जाल तिकडे म्हणजे हेच आहेत, बीच आहेत. हा इकडे समुद्र आहे. इथे म्हणजे इथे बघा मच्छीमारी वगैरे जे करतात ना, तर त्यांच्या इकडे बोट लागले तेव्हा इथे हे सगळे बोट लागले आहेत. आणि हे इकडे थोडं मच्छीचे त्यांचे सगळे फॅक्टरी आहे तिकडे, जे मच्छीमारी करतात ना, तर तिकडे मोठे मोठे. आणि हा बाहेरून असा व्ह्यू आहे, म्हणजे वरतून तुम्हाला दाखवते. हा असा पूर्ण व्ह्यू आहे. आणि सगळीकडे ना आंब्याला मोहर आलेला आहे, त्याच्यामुळे ना वास येतोय आंब्याचा. हा इथे आता आम्ही इथे थोडं काहीतरी थंडगार पितो, तर त्यानंतर किल्ल्यावरती जातो. तर पहिले इथे थोडंसं काहीतरी थंडगार लस्सी पितोय. मंथन हे पितोय काय, पिस्ता मिल्क. परदीदी खाते. दादाला आमच्या चटाका पटाका पाहिजे. तर हा आहे रत्नदुर्ग किल्ला. तर रत्नदुर्ग किल्ला आपण आता बाले किल्ला म्हणून ओळखला जातो. तर आपण आता तो पूर्ण एक्सप्लोअर करूया. तर चला आता वरती जाऊया आपण. तर विशेष म्हणजे इथे ना वरती जायला स्टेप्स आहेत. म्हणजे हे आता रिनोव्हेशनचं काम आहे, ह्याच्या आधी अशा स्टेप्स नव्हत्या. तर असे पहारेकरी हत्तीवरती बसून पहारे करतायत. आणि आपला असा रत्नदुर्ग किल्ला हा बघा वरतून असा दिसतो. आणि हा समोरचा व्ह्यू आहे, किल्ल्याच्या समोरचाच व्ह्यू आहे. इकडे मच्छीमारांच्या बोटी लागल्या, तुम्हाला मी मगाशी सांगितलं. हा जेठी, म्हणजे हे मच्छी वगैरे इकडे पकडतात. आणि हे इथे तुम्हाला दाखवते मी. आणि इथे समोरच आहे बघा जिजामाता उद्यान आहे हे इथे. तर तिकडे जर आपल्याला जायला भेटलं, तेवढा टाइम असेल तर तो पण तुमच्यासोबत मी एक्सप्लोअर करेन. तर हा पहिल्यांदा आपण किल्ला एक्सप्लोअर करूया. आता वरती आलो आपण. रत्नदुर्ग किल्ल्याचा दरवाजा उघडण्याची वेळ सकाळी 8 वाजता असते. 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा किल्ला उघडा असतो. रत्नदुर्ग किल्ल्याचा दरवाजा सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडा राहील. दरवाजा बंद होण्यापूर्वी 3 वेळा शिट्टी वाजविली जाईल. तेव्हा भाविकांनी या दरवाजाच्या बाहेर जावे, अन्यथा आत अडकल्यास पुजारी जबाबदार राहणार नाहीत. म्हणजे ह्यांनी सगळी इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही 8 ते 6 वाजेपर्यंत हा दरवाजा उघडा असतो आणि जेव्हा बंद करतात त्यावेळेला 3 वेळा शिट्टी वाजते. तर ती तिसरी शिट्टी झाल्यानंतर दरवाजा बंद करतात. जर तुम्ही आतमध्ये अडकलात, हा दरवाजा येतो, हा बघा, हे दोन्ही बाजूचे हे दरवाजे बंद करतात. आणि तुम्ही जर आतमध्ये अडकलात तर त्याला जबाबदार नाहीयेत, पुजारी जबाबदार राहणार नाहीत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हा इथे हा असा इकडे आतमध्ये रत्नदुर्ग किल्ला. देवी भगवती मंदिर पण आहे इकडे. हे इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे इकडे खंडोबाचं मंदिर आहे. आणि हा आजूबाजूचा असं परिसर आहे. ही तटबंदी आहे आजूबाजू, म्हणजे ज्या बाजूची किल्ल्याच्या भोवतालची तटबंदी. आणि ते खंडोबाचं मंदिर आहे. आणि आता हे सगळं रिनोव्हेशनचं काम आहे. रिनोव्हेशन झाल्याच्या नंतरचं काम. आधीचं तर तुम्हाला माहिती आहे की आधीचे कसे होते किल्ले. आणि हे खंडोबाचं मंदिर आहे. तर आपण इथे दर्शन करूया आणि मग पूर्ण भगवती देवीचं पण मंदिर आहे, तर तिथे जाऊन पण आपण दर्शन करूया. हे बघा. आणि आता सगळं हे जे बांधकाम झालेलं आहे ना, ते सगळं चिऱ्याचं बांधकाम आहे. पूर्वी ते दगडाचं होतं. किल्ल्यावरती आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा खंडोबाचं दर्शन घेतलात, त्यानंतर देवी भगवती मंदिर, किल्ले रत्नागिरी. तर आपण तिथे जाऊन दर्शन घेऊया. भगवती देवीचं मंदिर आहे इथे. हे बघा, हे बघा, हे श्री देवी भगवती मंदिर. आणि ही अशी सर्रास ही मंदिरं अशीच असतात कोकणातली. हे बघा, इथे हा आहे, इथे एक छोटं मंदिर आहे. देव होळदेव
यांचं मंदिर आहे हे बघा. देव होळदेव, होळदेव असेच असतात. हे बघा असे घुमटीचं मंदिर आहे हे बघा हे. आणि श्रीदेवी भगवती बैठक म्हणजे त्यांची ही बसण्याची जागा होती. तर आता आपण मंदिरात जाऊया. आणि इथे हे हवन करतात. देवीचं काहीतरी हे असेल ना त्यावेळी, म्हणजे देवीची यात्रा किंवा असं काही जागर असेल तर तेव्हा इथे हवन करतात, होम करतात. हां, ती ही जागा आहे आपल्या. आणि हे आपला स्वराज्याचा झेंडा. आणि हे आहेत दर्या सारंग कान्होजी आगरे. हे शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख दर्या सारंग कान्होजी आगरे. हे बघा त्यांचं हे स्मारक आहे. आणि हा आहे दीपस्तंभ. ज्यावेळेला काही ते म्हणजे देवीची यात्रा किंवा असं काय असेल तर तेव्हा दीपोत्सव ह्याच्यावरती ड्युटी पेटवतात. हे बघा ह्याच्यामध्ये तेल घालून इथे वाट लावून आपण ड्युटी पेटून मग पूर्ण असं हा इथे एक आहे. आणि हे मंदिराच्या बाहेरच असं तुळशी वृंदावन आहे. हे बघा मंदिराच्या बाहेर तुळशी वृंदावन आहे. देवीचं दर्शन घ्यायला जर अलाउड असेल फोटो काढायला, व्हिडिओ काढायला तर मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि हे बघा हे असं मंदिर आहे आतमध्ये. श्री देव चव्हाटा, देव चव्हाटा. इथे नमस्कार करूया. समोर इथे तुम्ही गडावरती जाण्यासाठी इथे आता स्टेप्स आहेत. तर आपण वरती जाऊया. आणि इथे हा स्वराज्याचा झेंडा आहे. तर वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवते. आणि ही पूर्ण अशी तटबंदी आहे पूर्ण किल्ल्याच्या आजूबाजूला. हे बघा इकडून मंदिराच्या पाठीमागून इकडून अशी तटबंदी आहे. आणि हा इथे आपल्या स्वराज्याचा झेंडा. आणि ही पूर्ण इथून अशी दिसणारी जेठी. हे बघा ही पूर्ण तटबंदी. आणि हा पूर्ण हा समुद्र आहे इकडे. पूर्ण आजूबाजूला हे इकडे सगळी झाड आहेत. आणि इकडे भगवती देवीच्या मंदिरामध्ये जे तुम्हाला आता मी मंदिर दाखवलं ना तर ते मंदिरामध्ये इथे शिमगोत्सव म्हणजे शिमग्याला इथे मोठा हे शिमगोत्सव मोठा असतो. इथे शिमग्याला मोठी जत्रा असते म्हणजे हे असतं. आणि हा जो बुरुज आहे बसक्या बुरुज आहे. तर तुम्ही इथून खालचा पूर्ण रत्नागिरी जेटी पूर्ण व्ह्यू बघू शकता तुम्ही. मोठी मोठी जहाज लागलेली आहेत ही बघा. आणि हे इथे ही बघा इथे जहाज लागलेली आहेत मोठी मोठी. पूर्ण ही जेठी इथून दिसते. आपण चल त्या बुरुजवरून आपण आता इथे तो मगाशी हा जो बुरुज आहे ना हा त्याला बसक्या बुरुज बोलतात. तर आपण आता पुढे चाललो इकडे. हा रेडे बुरुज आहे. ह्या बुरुजाचं नाव आहे रेडे बुरुज. हा बघा हा इथे इथून पण तुम्हाला पूर्ण असा जेठीचा व्ह्यू दिसतो. आणि ही तटबंदी. आणि हा बाजूला इथे आहे बुरुज. आणि इथे सेफ्टीसाठी म्हणून इथे मस्त असे हे पण केलेले जाळी मारलेली मोठी अशी. कारण की पूर्ण असे खोल आहे ना त्याच्यामुळे कसं हे बघा इथे अशी सेफ्टीसाठी तुम्ही फोटो वगैरे काढत असेल म्हणजे आपल्या सेफ्टीसाठी त्यांनी खूप काही तसं चांगलं आहे. असा व्ह्यू आहे. मारक्या बुरुज हा बघा हा इथे. वा वा वा. ते जो मारक्या बुरुजाच्या पुढे काय नाहीये का पूर्ण असंच तटबंदीच आहे फक्त. हा पूर्ण तटबंदीच आहे अशी. तर असं आहे सगळं अशीच तटबंदी आहे सगळी. त्याच्यामुळे आता आम्ही गडावरती आता जातो परत. इथे की मंदिर होतं भगवती आईचं तिकडे जातो.
मी आता किल्ला पूर्ण फिरून आलो आणि आता निघालो परत खाली. इथे पण आम्ही आता व्हेज थालीच घेतलेली, कारण की नॉनव्हेज तर आता बंद आहे आमचं. माणसाने ते जेवायला चालू करतो, बाकीच्यांच्या थाली येत आहेत, तर जेवण करतो म्हणजे मी जेवण करते. मस्त असं जेवण केलं. तर असा होता आजचा, म्हणजे तुमच्यासोबत सगळं जे एक्सप्लोअर केलं मी. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलास तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. भेटू आता नवीन व्हिडिओ.